नमस्कार मंडळी, मी प्रथमेश दवे म्हणजेच मालवणचं पेज तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. तर मंडळी, आज आमच्या सोसायटीमध्ये काही आमची मित्रमंडळी आणि तसेच मी आणि माझी सिस्टर असे सर्वजण निघालो. से हाय. निघालो आहोत आता श्रीवर्धन, त्यानंतर हरिहरेश्वर आणि दिव्य आगार या ठिकाणी. सो तिथला जो काय एन्जॉयमेंट असेल तो तुम्हाला नक्कीच दाखवण्यात येईल. आणि आज सांगितलं होतं की 3:30ला सर्वांनी भेटायचं आहे, 3:30ला गाडी येणार आहे. तर 3:30 सांगितलं की पचका झाला आहे, प्रॉपर पचका झाला आहे. 4:30 वाजे तरी कोणी आलं तुम्हाला मी दाखवतो. आता जस्ट बाहेर आलो की कोण कोण आलं ते बघण्यासाठी. सी बघू शकता, कोणी म्हणजे कोणी नाही, फक्त एक ऋषी आला आहे. आणि ज्याने हा ट्रिप प्लॅन केला आहे, ज्या माणसाने गाडी प्लॅन केली तो बघा, तो एक माणूस दिसतो. हा माणूस नाईट करून आला आहे. नाईटमध्ये 3:30ला याची शिफ्ट संपली, पण अजून हा पण घरातून खाली उतरत नाही. ये देख सकते हो, आतापर्यंत 4 लोक आले आहेत. आणि हे चिल्लू टिल्लू कुठे झालं? टिक्का लावते ते काय किती वेळा. सो नेहमीप्रमाणे आईने आपल्याला टीका लावलेला आहे आणि आपण रेडी आहोत निघायला. So now I'm ready with this my new partner, Safari and Safari. Ta-da! छोट्या बॅग्स अशा प्रकारे आमची गाडी आलेली आहे. 17 सीटर गाडी. एक्सक्यूज मी. ओ चू बाजूला. तो आमचा पहिला नंबर काढलेला आहे चिवने. आणि ही अशी आहे आमची गाडी. मोरया. पाणी तिकडे थोडस मारा पाणी. सलीला जायाचा सलीला, सलीला जायाचा, सलीला जायाचा सलीला. अजून ट्रिप चालू झाले हे लोक बघा कसे झोपले. काय बोलायचं यांना. आम्ही इथे उतरतो आहोत ऑस्करवाडी मिसळ या ठिकाणी. चला चला चला, नाश्ता करायला चला रे. चला लवकर लवकर लवकर. नाश्ता आला लवकर. अरे 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 सो मंडळी, तुम्ही बघत आहात कुठे आलोय आपण. कुठे आलोय. तर आपण आलो आहोत आता श्रीवर्धनच्या बीचवर. आणि आम्हाला वाटलं मच्छी मार्केट जवळ असेल म्हणून आम्ही गाडी मागे थांबवली. पण ते बोलतात की आता अर्धा किलोमीटर पुढे जावं लागेल तुम्हाला. सो गाडीला बोललो तुम्ही जा पुढे. आता आम्ही एवढंच चालत निघालोय, तर मग म्हटलं की अर्धा किलोमीटर नथिंग आहे म्हणून आम्ही चालतोय. साई से हाय. ओय इकडे बघून कर. एक नंबर रडका आहे, रडका.
थोडं ऊन लागते पण हवा पण एक नंबर लागते. श्रीवर्धनमधलं हे जीवना बीच आणि आम्हाला इथे मच्छी नाही भेटली म्हणून आम्ही आता चाललो आहेत दुसऱ्या बीचकडे किंवा दुसऱ्या फिश मार्केटला. ते पार्क केली पूर्ण पार्क नाही केली कारण आता आम्हाला परत निघायचं आहे. ठीक आहे, तर हा विला आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स मी उद्या सांगेनच पण हा यांचा नंबर आहे. ठीक आहे, सॉरी. हा आहे आम्ही बुक केलेला विला. इथे खूप सुंदर प्रकारे यांनी पापलेट लावलं आहे. त्यानंतर हा आहे हॉल. हे आहे किचन, फ्रीज, पूर्ण प्रॉपर किचन आहे. इथे तुम्ही किचन यूज करू शकता. इथे एक मोठा बेडरूम आहे, AC बेडरूम आहे. ठीक आहे, हा एक झाला. त्यानंतर हा आहे दुसरा बेडरूम विथ AC. हे दोघंजण एक नंबरचे चुगलखोर आहेत. दिसतात तसे नाही आहेत, हरामे धरामे. हॉल आहे ना, तर हॉलमध्ये AC नाही आहे. आम्ही जे बुक केले त्याच्यामध्ये खाली हॉल बेडरूम्स असून इथे परत वरसुद्धा मस्त AC बेडरूम एकदम प्रॉपर आहे. आणि आता चेकआउट झाली माणसं पण त्यांनी लगेच क्लीन करून दिला. मला बघू शकता शिकामध्ये तिघीनी पण आपल्यालाच आहेत का वरचे? हो, खालच्या तिन्ही पण. म्हणजे हा एक मोठाच आहे. म्हणजे खाली 2 हॉल प्लस 3 रूम, 2 रूम 1 हॉल. ठीक आहे, एक बेडरूम खूप मोठा आहे तो. आणि प्लस वरचे हे असे 3 बेडरूम्स आणि तीनही सेमच आहे विथ AC. म्हणजे टोटल 5 बेडरूम्स विथ AC. आणि एक जो तुम्हाला दाखवतो तो हॉल. असा व्हिला आम्ही बुक केला आहे. कितीला बुक केला हे तुम्हाला मी नंतर सांगतो. ठीक आहे, आणि हा असा ओपन. हा आहे ओपन. हो, आपल्याला पण बसायला होईल. साई रडू नको. इथे पण एक किचन आहे. इथे बेडरूम आहे. अरे साई, हा AC नाही आहे, विदाउट AC. ठीक आहे, हा इथून खूप सुंदर दिसतं. एक नंबर व्हिल आहे. त्याची ओव्हरऑल जी कॉस्ट आहे ती 12,000 रुपये आहे 1 डे. आणि पण त्याच्यामध्ये फूड नाही आहे, फक्त स्टे आहे. फूडसाठी तुम्हाला ते लोक बनवून देण्याची वगैरे कॉस्ट करून देतात. म्हणून आम्ही आता मच्छीमध्ये सुरमई, पापलेट, कोळंबी असं घेतलं आहे. सो त्यांचे बनवायचे पण वेगवेगळे कॉस्ट आहेत. ते आता ते सांगतील त्याप्रमाणे असतील. पण मला माझ्या म्हणण्याप्रमाणे किंवा मी जेवढं ऐकलं आहे त्याप्रमाणे 450 1 किलो आहे बनवून घ्यायचे जे काही तुम्ही मच्छी घालते. आणि रस्सा जर बनवायचा असेल तर 300मध्ये पूर्ण रस्सा बनवून भेटतो. तो अशी कॉस्ट आहे. तर भेटू आपण पुढे काय काय असेल त्याला. चलो बाय. आता आम्हाला काही फिश घ्यायचे आहेत तर ते फिश आम्ही याच्यामध्ये ठेवणार आहोत म्हणून आम्ही बर्फ इथून विकत घेऊन चाललो. आम्ही येताना एका शॉपमधून हा आईस बॉक्स घेतला तर ज्याची प्राईस आहे 200 रुपये. फायनली आम्ही आमच्या जो विला बुक केला होता त्या डेस्टिनेशनला पोचलो आहोत. श्री गणेश कृपा विला अँड स्टे. इथे आम्ही विला बुक केला होता. आजचा दिवस स्टे आहे आणि उद्या आम्ही सकाळी इथून निघणार आहोत. तर 11 वाजताचा चेक इन होता.
उद्या आमचं चेकआउट असेल. तुम्हाला मी पूर्ण विला दाखवतो. हा आपला आहे विला, ठीक आहे. तर या विलाच्या बाजूला मस्तपैकी सीताफळाचं झाड म्हणा किंवा हे बघा इथे तुम्हाला हाताला लागणारे असे नारळाची झाडं आहेत. नारळ बघा हाताला लागत आहेत, ते बघू शकता. जे या विल्याच्या बाहेर ओ माय गॉड खूप सुंदर अशी जागा आहे. डॉगेश हॅलो, तिथे तुम्ही बघू शकता ते विहीर पण आहे. हा नारळ पोफळींची झाडं एकच नंबर भाई. कोकण म्हणजे ना कोकण खरं प्रकारचं स्वर्ग आहे, स्वर्ग. एकच नंबर यार, असलं भारी वाटतंय. आता हा विला आहे म्हणून या लोकांनी अशा पद्धतीने त्याला म्हणजे असं बनवलंय. पण जर एखाद्याच्या गावी घरी गेलात ना तुम्ही, हे बघा हे जांबाचं झाड. आम्ही लहानपणी असताना बापरे, जर आम्हाला असं हे झाड दिसलं ना की ते जाम गायब. कधी म्हणजे ते एकही जाम नसेल. हे बघा हे माझं फेवरेट आहे. म्हणजे जाम म्हणजे टेस्टी एकच नंबर. तर काय म्हणतो की हां प्रत्येकाच्या घराच्या बाजूला आहे ना माडाचं झाड तुम्हाला दिसणारच. सो असं आहे आमचं कोकण. तर आता आम्ही ॲक्च्युली चाललो आहोत बीचवर. थोडंसं बीच ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. तिथे काही गेम्स वगैरे आहेत ते खेळायचे आहेत. ते आपण आलो आहोत बीचवर आणि बीचवर आपण करणार आहोत रायडिंग. ओ माय रायडिंग नाही करणार, सॉरी ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. याचं नाव आता मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण तुम्हाला नंतर सांगेन. श्रीवर्धन बीचवर आपण आलो आहोत. सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात खूप गोड गोष्ट अशी आहे की ती सुरूची झाडं असतात ना, सुरूची झाडं ती म्हणजे आता मी स्वतः मालवणचं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की तारकर्लीला जेव्हा आम्ही जातो ना तेव्हा ती सुरूची बनजे आहेत ना ते एकदम भारी वाटतात. तर हे आता बघून थोडंसं मला माझ्या गावची आठवण झाली आहे. पण मी तो एक्सपिरियन्स इथेच करणार आहे. यस 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 यस. सो ही आमची पूर्ण क्युएंगेन फॅमिली आहे आणि आपण आलो आहोत बीचवर. आज मी पूर्ण भिजून घेणार आहे. खूप दिवसानंतर असा एक्सपिरियन्स करणार आहे. लेट्स गो. कसा गाडी चालवतोय, एक नंबर बीच आहे. आणि बीच म्हणजे एक प्रकारचं असं शांततेचं ठिकाण. जो वारा वाहतो ना जो सूर्य आहे ना ते कसं म्हणजे जो सूर्य आहे ना त्याची झळ अजिबात लागत नाही. पूर्ण हवा म्हणजे पूर्ण अंगावर येतोय. खूप मस्त वाटतं. त्याच्यानंतर या बीचवर हा एक ना क्रॅब बनवला आहे. कसला भारी बनवला आहे, एक ना. हा सेल्फी पॉईंट आहे, तुम्ही इथे सेल्फी काढू शकता. पण ज्या पद्धतीने बनवलं मस्त बनवलं आहे. थोडंसं एक ॲट्रॅक्टिव्ह आहे पण ह्याची सुंदरता माइंड ब्लोईंग. तर आपल्याला इथे हॉर्स रायडिंग करायला भेटणार आहे आणि इथे कॅमेल रायडिंग पण आहे. पण आय थिंक आपण हॉर्स रायडिंग प्रिफर करू. मी शक्यतो एकही काही राईड नाही किंवा गेम्स पण खेळणार नाही आहे. मला फक्त पाण्यात भिजायचं आहे. पण तरीसुद्धा हॉर्स रायडिंग तुम्हाला जर करायची असेल तर लहान मुलं असतील तर 100 रुपीज चार्जेस आहेत. प्लस मोठे असतील तर त्याला 200 रुपीज चार्जेस आहे. सो आता आपण जाऊया. सो इथे डिस्कशन चाललं आहे या राईडचं सेम आहे ऑलमोस्ट ही. आणि ती बनाना राईड. सो आमच्याकडे जी लोक आहेत तर सगळ्यांना बनाना राईड करायचं आहे. तुला काय करायचं इशू काय माहिती? हॉर्स रायडिंग करणार ना तू? हॉर्स रायडिंग अँड देन ओके. हे काका आहेत जे आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की पर पर्सन 250 300 समथिंग काही रेट आहेत. बट जर तुम्ही ग्रुप जात असाल तुमच्याकडे तर कॉस्ट कमी होणार. तर तुम्ही लोक जर ग्रुपमध्ये असाल तर तुम्हाला या ज्या रायडिंग आहेत त्या कमी प्राईजमध्ये भेटणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो. हाय प्रतीक्षा, तुला कुठली रायडिंग करायची? हॉर्स रायडिंग की हे जे रायडिंग आहेत ना बनाना रायडिंग वगैरे काय करायचं आहे? हॉर्स रायडिंग म्हणजे माझे 200 रुपये आता खाड्याक लागणार आहेत. आपण फायनली कुठली राईड करतोय? बनाना राईड सर चाललो आहोत. तर मोबाईल अलाउड नाही. सो बनाना राईड मी तुम्हाला इथूनच दाखवेन. सिस्टर त्याचा व्हिडिओ क्लिक करेल आहे.
हां व्हिडिओ क्लिक बोल. सो गाईज मला रायडिंग कुठली करायची नव्हती. मित्रमंडळी आहे आमची जे हे सगळे मित्रमंडळी हे सगळेजण करणार आहेत तर दुसरी काहीतरी मला करावी लागणार आहे. फायनली आपण आता बंदीला रायडिंग करणार आहोत. एक्सपिरियन्स सांगायचं पाण्यात भिजायला पाण्यात भिजायला भेटल्यामुळे खूप भारी वाटते. ठीक आहे जोचं काही थोडासा एवढा ॲडव्हेंचरच नाही आहे पण जो तुम्ही जो फील करता ना इट वॉज टू गुड. जेव्हा पाण्यात त्यांनी पलटी दिली ना चुम्मेश्वर काय म्हणजे फोटो काय पाड्यात ते लोक फक्त धरतात आणि उडवतात. हा ठीक आहे आपण त्यांना सांगू अरे बापरे यांना जाण्यासाठी माणसं कमी पडतात आमच्याकडे त्याने एवढं मनवावं लागते बघा. चला जावा जावा. अहो नाही पाडणार तुम्हाला थोडंसं पाण्यात उलटं करणार. जावा जावा जावा. ए 3 माणसं रेडी झाली 3 माणसं रेडी झाली 3 लोक रेडी झाली. कमी वाटतात मला. सो मी शिकलोय कसं जॅकेट घालायचं. आपण सेकंड राईड करणार आहोत मोठीमध्ये इथे पलटी होणार आहे. गणपती बाप्पा. इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. तुम्हाला या राईड पेक्षा जर तुम्ही राईड करत असाल तर तुम्ही हीच राईड करावी. एक नंबर मजा येते एक नंबर. ज्या प्रकारे उडता ना इट वॉज टू गुड. कशी वाटली राईड ही सगळ्यात बेस्ट होती राईड. तुम्ही लोकांनी परत एकदा करून घ्या. तो काय म्हणणं आहे तुझं. लेडीज वर्ग सगळे बसत आहेत. बसायची अजिबात त्यांची इच्छा नव्हती पण त्यांना खूप 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 हां पकडायचं व्यवस्थित त्याला पकडून ठेवा काही इश्यू नाही आहे. आणि हा जो पाय आहे ना पाय हा पाय आहे ना पाय याच्यामध्ये रुतून घ्या. ठीक आहे काही पकडा असं मागे खेचून. आमच्या ग्रुपमध्ये एक माणूस राहिला होता गणेश भाऊ. त्यांनी जागा घेतलेली आहे आणि त्यासोबत मिस्टर मेस्सी यांनी परत एकदा याच्यावर जायचं ठरवलंय. गणपती बाप्पा. आता राईड चालू होत यांची. लेट्स गो. ये प्रतीक्षा इकडे बघ. यू कॅन डू इट. बाय. ए सोडू नका. अच्छा गावात एक लेफ्ट झाला आहे एक लेफ्ट झाला. एक लेफ्ट झाला एक लेफ्ट झाला एक लेफ्ट झाला. बापरे एका लाट्याला एवढं माणूस घाबरले. प्रदेश कसं वाटतंय. हा आणि तुला यायचं नव्हतं ना. आता कसं वाटतंय पाण्यात. पुढे थोडस एवढं काय नाही लाटांवर आहे. खूप दिवसानंतर आता मी पाण्यात पोहायला चाललोय. ते सुद्धा
तो सुद्धा या बोक्याला घेऊन जाणार आहे पाण्यामध्ये पोहायला या बोक्याला घेऊन जाणार. तर ज्यावेळी चालू असेल ना त्यावेळी पूर्ण धुवून घ्यायचं. ही रेती आहे ना, रेती पूर्ण इथे कोपऱ्याला लागत बसते माहिती आहे का. हा, असं पकडा. श्रुती बाजूला सरळ. गणपती बाप्पा गट्टा सोडू नको अजिबात. संध्याकाळचे ऑलमोस्ट 3 वाजून गेलेले आहेत. तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.